नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज 4 तारीख. आज आला आपला कंबाईन ग्रुप बी चा पूर्व परीक्षेचा पेपर. ओके, त्यामधले जे करंटचा प्रश्न आहे ते आपण आता डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की करंटचा प्रश्न हा आउट ऑफ बॉक्स होता. सगळे म्हणजे 15 प्रश्न विचार केला तर सगळे आउट ऑफ बॉक्स होते. आणि जे आपण रेग्युलर वाचतोय, की ज्या नेमणुका वाचतोय, ज्या नियुक्त्या आपण वाचतोय, त्या नियुक्तीपेक्षा त्यांनी थोडा वेगळा प्रश्न विचारलेला आहे. जे पुरस्कार आपण वाचतोय त्या पुरस्काराच्या पलीकडे जाऊन त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी काय काय एक्स्ट्रा करावं हे आयोग आपल्याला शिकवत आहे चांगल्यापैकी. ओके, तर आपण जास्त वेळ न घेता प्रश्न क्रमांक माझ्याकडे ए सेट आहे बघा. ए सेट मधला प्रश्न 36 पासून आपले काय होतं, करंट अफेअर चालू होतं. ओके, प्रश्न क्रमांक 36 बघा काय म्हणताय. 2024-25च्या आर्थिक वर्षात जीडीपीचा वृद्धी दर किती राहील हा त्यांनी प्रश्न विचारलेला आपल्याला. तर किती राहील, तर किती होता तो 6.5. ओके, 6.5% काय असणार आहे याचा जीडीपीचा वाढीचा. भारत विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. ओके, म्हणजे 36 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार, तुमचा पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. 37 नंबरचा प्रश्न इथं विचारलेलं आहे, कोणाच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस एआय ऍक्शन शिखर परिषद 2025 आयोजित केली होती. ओके, तर त्याचं उत्तर आहे भारत आणि फ्रान्स. या भारत आणि फ्रान्स यांच्या सह अध्यक्षतेखाली जी पॅरिस येथे एआय ऍक्शन शिखर परिषद 2025 झाली होती मित्रांनो. म्हणजे 37चा पर्याय क्रमांक काय असणार तुमचा, 1 नंबरचा उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. 38 नंबरचा 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कुठे बांधतायत. तर मित्रांनो, चीन हे सगळ्यात मोठे जलविद्युत धरण हे कुठे बांधत आहे, ब्रह्मपुत्रा नदीवर बांधताय. पण भारतामध्ये तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात, पण चीन मध्ये तिला काय नाव आहे, यारलुंग झांगबो. काय नाव आहे, यारलुंग झांगबो तिला नाव आहे. ती कुठे तिबेट मध्ये बांधतायत. तर तिचं उत्तर काय असणार 38चा 1 नंबरचा पर्याय तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे यारलुंग झांगबो, ब्रह्मपुत्रा नदी, तिबेट येते. ओके, पुढचा प्रश्न बघा. 39 नंबरचा काय विचारलेले, जोड्याला विचारलेले. आपण काय करतो, क्रीडा पुरस्कारचा अभ्यास करताना आपण काय करतो, मेजर ध्यानचंद करतो, पुन्हा खेळरत्न करतो, द्रोणाचार्य करतो, पण एवढे मॅक्सिमम करत नाही आपण सगळ्या याच्यातले खेळा प्रकारातले. आता त्यांनी काय केलंय बघा, इकडे क्रीडा प्रकार दिले आणि इकडे द्रोणाचार्य पुरस्कार दिलेले. बरोबर, बघा इथं प्रशिक्षक दिले आणि इकडे बी सेट मध्ये काय दिले, क्रीडा प्रकार दिले. आता सुभाष राणा हे पॅरा नेमबाजीचे प्रशिक्षक आहेत. दीपाली देशपांडे सगळ्यांनाच माहिती आहे, दीपाली देशपांडे हे नेमबाजीचे प्रशिक्षक आहेत. संदीप सांगवान हॉकीचे आहेत. आणि एस मुरलीधरन हे काय बॅडमिंटनचे प्रशिक्षक आहेत. ओके, म्हणजे याचं आपल्याला उत्तर काय येणार आहे, अ च 2, ब च 1, क च 3 आणि ड च 4. 1 नंबरचा पर्याय तुमचा काय असणार आहे, 39चं उत्तर असणार आहे. ओके, 39चा काय 1 नंबरचा पर्याय. पुढचा प्रश्न बघा. 40 नंबरचा काय विचारलेलं बघा, भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जल विद्युत निगम ने डॅश डॅश मधील झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 मध्ये काय केलंय, उद्घाटन केलंय. एप्रिल 2024चा प्रश्न विचारलेला मित्रांनो. आता काय चालू आहे, जानेवारी 2026, म्हणजे 2 वर्षापूर्वीचं करंट आपल्याला वाचणं गरजेचं आहे. येणाऱ्या 11 तारखेला पण आपण त्या हिशोबाने अभ्यास करणं गरजेचं आहे. बरोबर, तर जे झाकरी हे ठिकाण आहे हे कुठे आहे, हिमाचल प्रदेशमध्ये. कोणत्या राज्यात आहे मित्रांनो, हिमाचल प्रदेशमध्ये. म्हणजे 40चं उत्तर काय असणार तुमचं, 3 नंबरचा पर्याय तुमचं 40व्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. 41 नंबरचा प्रश्न बघा. फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हे कोण आहे मित्रांनो, एसबीआय लाईफ इन्शुरन्स यांचे काय झाले, ते डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अशी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची, दोराबाबू दपर्ती यांची एसबीआय लाईफ इन्शुरन्स. म्हणजे 41चं उत्तर काय असणार आहे तुमचा, पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 42 नंबरचा प्रश्न, मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसिडर विचारलेला आहे. ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसिडर विचारलेला आहे. कोण आहे मित्रांनो, तर नीरज चोप्रा हा काय ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसिडर नेमलेला आहे. ओके, नीरज चोप्रा.
42चं उत्तर काय असणार मग तुमचं? पर्याय क्रमांक 1 नीरज चोप्रा. पुढचा प्रश्न घेऊ आपण. 43चा प्रश्न बघा. एअर न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये डॅश डॅश यांची पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. इथं पण आपल्याला काय केलेलं सीओ विचारलेला आहे. आता बघा इथं कंपन्यांच्या सीओ वर सुद्धा प्रश्न विचारण्याची आयोगाची पद्धत सुरू झालेली आहे. ओके. एअर न्यूझीलंडने काय केलेलं आहे? मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 नंबरचा पर्याय निखिल रविशंकर. काय? निखिल रविशंकर यांची नेमणूक केलेली आहे. 43चं उत्तर काय असणार आहे तुमचं? 4 नंबरचा पर्याय. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. 44 नंबरचा प्रश्न बघा. योग्य कथन ओळखायचे आपल्याला. काय विचारलेलं आहे? योग्य कथन. ओके. बघा पहिलं सेंटेन्स काय म्हणतं? ए, दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी काय? दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन काय? जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. तर या 9 सप्टेंबरला जो जागतिक संगीत दिन दिलेला आहे आयोगानं, ते चुकीचं सेंटेन्स आहे मित्रांनो. त्याचं जागतिक संगीत दिन कधी असतो? 21 जून. कधी असतो? 21 जूनला. म्हणजे ते अ चुकीचं आहे आणि ब जे आहे सेंटेन्स ते बरोबर आहे. जागतिक संगीत दिनाची जी थीम होती 2025 साठीची ती हिलिंग थ्रू हार्मनी, हे काय तुमचं विधान बरोबर आहे. म्हणजे अ चुकीचं, ब बरोबर. आपल्याला काय विचारलेलं आहे? बरोबर विचारलेलं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक काय? 2 नंबर. 44चं काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक 2, फक्त ब बरोबर. ओके. 45 नंबरचा क्वेश्चन घेऊ पुढचा. ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची करण्यात आली ऑगस्ट 2025 मध्ये? तर उर्जित पटेल यांची काय केली आहे? कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. उर्जित पटेल. 45चं उत्तर काय असणार मग तुमचं? 1 नंबरचा पर्याय. बघा 46 नंबरचा पर्याय प्रश्न बघा. जोड्या लावा विचारलेले आपल्याला. काय? जोड्या लावा. साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त पुस्तकांचे जोड्या लावा विचारलेले. आता आपण साहित्य अकादमीचे पुरस्कार करताना काय करत होतो आतापर्यंत अभ्यास करताना? फक्त आपले मराठी विषयाचे भेटलेले आहे साहित्य अकादमी युवा जे बाल साहित्य ते. पण आता इथं काय दिले? त्यांनी डायरेक्ट पुस्तकं दिलेले आणि त्यांची लेखक विचारलेले जोड्या लावामध्ये. आता गर्ल्स हॉस्टेल हे पुस्तक कोणाचं आहे मित्रांनो? तर मनदीप औलाख. कोणाचं आहे? मनदीप औलाख. फिर उगना काय? फिर उगना हे पुस्तक कोणाचं आहे? पार्वती तिरके यांचं हे काय? फिर उगना हे पुस्तक आहे. अंग असुर हे पुस्तक अमर कुंगर बोरो यांचं आहे. आणि सिद्धार्थ द बॉय हू बिकम द बुद्ध हे पुस्तक कोणाचं आहे? अद्वैत कोठारे. म्हणजे याचा पर्याय क्रमांक काय असणार आहे? 46चा 4 नंबरचा उत्तर असणार आहे आपले. काय? 4 नंबरचा. ओके. पुढचा प्रश्न बघूया. 47चा बघा. काय विचारलेलं आहे? खालीलपैकी कोणी 2025 FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकला असे विचारलेलं आहे. तर ते कोण आहे? सोहानी शहा हे याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. बघा इथं साक्षी शहा आणि सोहानी शहा असं दिलं होतं कन्फ्युज करण्यासाठी, पण आपलं उत्तर काय असणार आहे? उत्तर सोहानी शहा. 47चा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अपेक्षित आहे. 48 प्रश्न बघा. खालीलपैकी योग्य कथन ओळखा. काय विचारलेलं आहे? खालीलपैकी योग्य कथन विचारलेलं आहे आपल्याला. बघा अ आणि ब सेंटेन्स दिलेलं आहे. अ मध्ये काय म्हणलेलं बघा. वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती. सेंटेन्स बरोबर आहे मित्रांनो. काय? जी जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 जी आयोजित केली होती ती कुठे केली होती? वाराणसी येथे केली होती. हे सेंटेन्स बरोबर आहे. पण ब सेंटेन्स काय तुमचं मित्रांनो चुकीचं आहे. बघा इथं काय म्हणलेलं आहे? युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 ची थीम जागेगा युवा बढेगा युवा ही होती. हे चुकीचं आहे मित्रांनो. तर काय होती? नशा मुक्त युवा. काय? नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत. काय होती ती? नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत ही त्याची काय होती? थीम होती. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? बघा ए आणि बी. ए बरोबर आहे, बी चुकीचं आहे. आणि आपल्याला विचारलं काय आहे? योग्य कथन विचारलेलं आहे. त्यामुळे फक्त अ याचं काय असणार आहे? अपेक्षित उत्तर असणार आहे. ओके. 49 नंबरचा प्रश्न बघा. सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे
कम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम, ओके, पॉवर सुविधेचे उद्घाटन केले आहे. तर ते कोण आहे? श्री मनोहरलाल खट्टर होते. कोण होते? श्री मनोहरलाल होते. ओके, 49चं उत्तर काय असणार आहे? 3 नंबरचा पर्याय. आता करंटचा लास्ट प्रश्न बघा, 50 नंबरचा. खालील दिलेल्या विधानापैकी पहलगाम संबंधी योग्य विधाने ओळखायची आहेत. ओके, आता जो पहलगाम हल्ला झाला होता त्याच्या संदर्भात हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा, सेंटेन्स काय म्हणतं? पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे. हे बरोबर आहे. पहलगाम मध्ये लीडर नाला पर्यटन आकर्षित करतो. पर्यटकांना काय करतो? तर लीडर नाला आहे तिथं, तो काय करतो? आकर्षित करतो. ओके, म्हणजे बरोबर, बरोबर. श्री माता वैष्णवी देवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. तर ते कटरा आहे मित्रांनो, कटरा. ओके, पहलगाम नाहीये, त्यामुळे सी चुकीचं आहे. उत्तर काय असणार आहे? ए आणि बी बरोबर. काय? ए आणि बी. 50 नंबरचं काय उत्तर असणार आहे? तुमचं 2 नंबरचा पर्याय उत्तर असणार आहे. ओके, हे बघितलं आपण करंटचे 15 क्वेश्चन. ज्या विद्यार्थ्यांचे मी म्हणतो 7 ते 9 प्रश्न बरोबर असतील ते बेस्ट आहेत. करंटच्या आजचा जर विचार केला तर 7 ते 9 ज्यांचे बरोबर आहेत ते बेस्ट आहे. कारण की सगळे करंटचे प्रश्न जे आउट ऑफ बॉक्स होते ते आपण जे रेग्युलर वाचतो करंट त्याच्या थोडे पुढचे स्टेप त्यांनी गाठलेली आहे यामध्ये. तर इथं आपण थांबूया. ओके, थँक्यू.